नमस्कार, मी निळकंठ गायकवाड. आपण पाहत आहात जनसंवाद न्यूज. सर्वांना विनंती, गावातील सर्व ग्रामस्थांना, पाहुणे मंडळींना तसेच शिवभक्तांना सर्वांना विनंती, सर्वांनी जागेवरती बसून घ्यायचे। सर्व ग्रामस्थांना विनंती,
स्टेजच्या समोर येऊन बसायचंय. त्यांच्या पोटी आम्ही जन्माला आलो, पण आमच्याच महाराष्ट्रामध्ये, या आमच्या मालकीच्या महाराष्ट्रामध्ये यवनांनी बाहेरून यावं, आमच्या प्रत्येक गोष्टीची नासधूस करावी. पण इथं कुणी मायचा लाल तयार होईना, या साऱ्या गुलामगिरीपासून मुक्त करावा असं कुणाच्या मनाला वाटलं नाही. प्रत्येक माणसं आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज या सगळ्यांकडे सरदारकी आणि नोकरशाही करण्यामध्ये दंग सगळी माणसं असताना आदिलशहाच्या दरबारामध्ये राजे शहाजी नावाचे एक सरदार, ज्यांना मानाचा फरजत नावाचा सन्मान दिला गेला होता, त्या राजे शहाजींनी मनामध्ये संकल्प तयार केला, या माझ्या महाराष्ट्रामध्ये माझ्या आया बहिणींची आबरू लुटली जाते, इथं शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचं नुकसान केलं जातं, इथं देवळं आणि धर्म सगळ्या गोष्टी पाठवल्या जातात, देवळांची विटंबना केली जाते, पण इथं कुणीच असा तयार होत नाही की तो आमच्या आया बहिणींची आबरू राखेल, इथल्या माणसाला प्रत्येकाला स्वतंत्र आणि स्वराज्य मिळवून देईल. वयाची फक्त 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 10 वर्षापासून तर 50 वर्ष 40 वर्ष या रयतेला जो राजा देतो तो शिवाजी महाराज. उभ्या जगाला ज्याच्या कार्य आणि कर्तृत्वाचा गौरव करावा ते छत्रपती शिवराय. यवनांच्या टोळधाडी आमच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दिसल त्या बाईला उचलायचे, यवन आबरू लुटायचे, मन भरलं की सोडून द्यायचं, असा सारा नंगा नाच या महाराष्ट्रामध्ये चालू होता. कुठं होतो आपण? या तुमच्या गावामध्ये 25 वर्ष झाले तुम्ही अखंड हरिनाम सप्ताह करत आहात. मी आल्या आल्या पाहिलं आणि मला हे असंख्य जे कीर्तनकार आहेत ना, त्यातली माझ्या परिचयाची काही माणसं मला तिथे दिसली. काय करतात ही माणसं? मग अक्रोल महाराज साखरे असतील, पुरुषोत्तम महाराज पाटील असतील, प्रकाश महाराज साठे असतील, ही सारी माणसं गेली अनेक वर्ष ज्याला ज्याला तसं तसं जमेल ना. आजकाल तुम्ही पाहाल तर प्रत्येक कीर्तनकार आपल्या कीर्तनात शिवाजी महाराज सांगतो. आदिलशहाच्या दरबारी असणारे शहाजी राजे आपल्या पुत्राला एक राजमुद्रा देतात. शिवनेरीवर जन्म झाल्यावर आपल्या बायांना जर डोहाळे लागले ना, डोहाळे, तर ही माती खायला मागती. कोण काय डोहाळे, कोण काय डोहाळे. पण एकमेव राष्ट्रमाता जिजाऊजीला डोहाळे लागले, तिने सांगितलं मला तलवार घेऊन मैदानामध्ये लढावं वाटतंय, अशा डोहाळे तिला लागले. तिच्या पोटी जन्म झालाय छत्रपती शिवाजी महाराजांचा. हे काही कमी आहे आमच्यासाठी? 10-12 वर्षाचे झाले छत्रपती शिवराय. आदिलशहाच्या दरबारी असणारे शहाजी राजे आपल्या पुत्राला स्वराज्याची संकल्पना त्यांच्या अंतःकरणामध्ये रुजली, तेव्हा जिजाऊच्या अंतःकरणामध्ये, जीवाच्या पोटामध्ये एक जीव वाढत होता, तो पुढे छत्रपती शिवाजी महाराज होतो. स्वराज्याची संकल्पना शिवाजी महाराज आपल्या अंतःकरणामध्ये साठवतात आणि ती संकल्पना जिजाऊच्या पोटी जन्माला आलेले शिवा, बाल शिवा 10 वर्षापासून या महाराष्ट्राच्या एक एक गोष्टी त्यांच्या अंतःकरणामध्ये साठवून आपल्या 18 पगड जातीच्या मुद्दाम एका शब्दाचा उल्लेख करतोय. ज्या महाराष्ट्रामध्ये असंख्य संत निर्माण झाले, त्या प्रत्येक संतांची शिकवण या संबंध भारतानं आपल्या अंतःकरणामध्ये साठवली. एवढं नाही, या कीर्तन परंपरेचा पाया ज्या नामदेव महाराजांनी रचला या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, परळी वैजनाथच्या मंदिरामध्ये जेव्हा नामदेव महाराज गेले आणि त्यांना ब्राह्मणांनी रोखलं आज जाण्यापासून, नामदेव महाराज म्हणाले आम्ही तर देवाचे सगळे सेवकाचं काम करतो, या समाजाला ज्ञानदान देण्याचं काम करतो. त्या नामदेव महाराजांचे अनेक अभंग पंजाबमध्ये गुरु ग्रंथ साहिबामध्ये लिहिले जातात. त्या कीर्तनाची परंपरा तुम्ही 25 वर्षांना पूर्ण करत आहात. धन्यवाद, तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. पण एवढं करत असताना ज्या आमच्या वारकरी संप्रदायानं, ज्या आमच्या महापुरुषांनी, ज्या संतांनी आम्हाला सांगितलं ना, भेदाभेद भ्रम अमंगळ सगळ्यांची येथे आहे अधिकार, हा सगळ्यांचा अधिकार. मलाही वाटलं तुमच्याकडे 2-4 कीर्तनाला लोकोपाठी यावं. इथं मुसलमानांच्या आक्रमणाने सगळ्यांना मुसलमान करून टाकलं असतं, पण या राजानं वयाच्या 12व्या वर्षी जेव्हा आदिलशहाच्या दरबारातून शहाजी राजांनी एक राजमुद्रा दिली, सांगितलं प्रतिपक्ष चंद्र लेखे व वर्धिष्ठ विष्णू वंदिता अशा घुसरो मुद्रा भद्राय राजते. जा
तुमचं हे स्वराज्य प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे वाढावं आणि एक दिवस या जगाला विश्ववंदनीय व्हावं असं स्वराज्य निर्माण करा. ती राजमुद्रा घेऊन छत्रपती शिवराय 12 वर्षाचे शिवराय त्या वर्षात पण असा युगपुरुष निर्माण केला की संबंध जगाला मानाचा कुर्निसात करावाच लागतो. त्या शिवाजी महाराजांनी पुण्यामध्ये आल्यावर ती जहागिरी मुळातच शहाजी राजांची होती. त्यावेळेला जहागिरी असायच्या पुणे, सुपे, इंदापूर, चाकण या जहागिरी असायच्या. त्याच्यावर शहाजी राजांचा अधिकार होता. शिवाजी राजे पुण्यामध्ये आले महासाव जिजाऊ बरोबर, पण सगळं फुटे कंगाल माणसात नव्हती. गावामध्ये सगळी माणसं आपला जीव मुठी धरून यवनांच्या या टोळ झाडीला वाचून आपली जीव वाचून कुठेतरी डोंगरात दऱ्यात राहत होती. डोंगरात दऱ्यात राहणारी माणसं जिजाऊंनी सांगितलं या पुन्हा आपण तुमच्या सर्वांचं स्वराज्य निर्माण करू. आणि मग माणसं सांगू लागली कुणाच्या भरोश्यावर यावं. इथं शेती करावी तर यवनांच्या टोळधाडी येतात, साऱ्या शेतीची नुकसान करून जातात. इथं आया बहिणींची अब्रू लुटली जाते. दिवसा ढवळा कोणी प्रतिकार करत नाही. कुणाच्या भरोश्यावर यावं आम्ही. तेव्हा जिजाऊ माता सांगू लागल्या या तुमच्या शिवाच्या भरोश्यावर. आणि मग छत्रपती का करायची शिवाजी महाराजांची जयंती? एक गोष्ट तुम्ही ध्यानामध्ये घेत असाल तर तुम्ही फक्त आज शिवजयंती साजरी करत आहात, पण 14 एप्रिल पासून तुम्ही प्रत्येक गावात गेलात ना, तिथं संयुक्त जयंती महोत्सव साजरा केला जातो आंबेडकरी अनुयायांकडून. मग छत्रपती शिवाजी महाराज, बुद्ध, महात्मा फुले सगळ्यांचाच, कुठलाही महापुरुष सोडला जात नाही. कारण एका जातीला अडकवू नका महापुरुषांना. या महापुरुषांनी सर्वांना मानवजातीच्या कल्याणासाठी संतांनी आणि महापुरुषांनी काम केलं. एका जातीला अडकवून ठेवू नका. आणि एका जातीत जर आम्ही महापुरुष अडकवून ठेवले ना, त्या जयंतीला काहीच अर्थ शिल्लक राहत नाही. 18 फुकट जातीची बारीक बारीक छोटी छोटी पोरं शिवाजी महाराजांना मैदानात उभी केली. या स्वराज्याच्या विरुद्ध लढायला कामी आणली. आणि त्या प्रत्येक पोराला सांगितलं मला राजा व्हायचं म्हणून येऊ नका. जर तुम्हाला वाटत असेल इथं तुमच्या आया बहिणींची अब्रू सुरक्षित राहावी, इथं तुमच्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही स्पर्श केला जाऊ नये, हे जर तुम्हाला वाटत असेल तरच या. मला राजा व्हायचे म्हणून येऊ नका. आणि मग हे स्वाभिमानाचं स्फुल्लिंग त्यांनी प्रत्येक माणसाच्या मनामध्ये पेरलं. आणि 18 पगड जातीची, सगळ्या जातीची माणसं त्या स्वराज्यामध्ये सामील झाली. यासाठी की मला काहीतरी करायचंय, या स्वराज्यासाठी माझा देह कामी आला पाहिजे, म्हणून ती माणसं स्वराज्यामध्ये सामील झाली. फक्त महाराष्ट्रापुरता नाही हा राजा, फक्त भारत देशापुरता नाही, जगात असे असंख्य देश आहेत की त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गवगवा करताना सांगतात की हे शिवाजी राजे जर आमच्या देशात जन्माला आले असते ना, तर सूर्य जमून त्यांना मी संबोधलं असतं. अशीही काही राष्ट्र आहेत. त्यापैकी एक राष्ट्र व्हिएतनाम. व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्री भारत भेटीवर आल्या मादाम भिन्न. आणि एक परंपरा होती आणि आजही ती आहे. जेव्हा भारताच्या बाहेरच्या देशांचे परराष्ट्र मंत्री भारतामध्ये येतात तेव्हा त्यांना विचारलं जातं काय पाहायचंय आपल्याला. किंबहुना त्यांना राजघाट दाखवला जातो, आग्राचा ताजमहाल दाखवला जातो. हे सगळं दाखवून झाल्यावर त्या मादाम भिंडांना विचारलं अजून काही तुम्हाला पाहायचं आहे का? कसा होता माझा राजा? शिवाजी महाराजांचं आयुष्य फक्त 50 वर्षाचं. आम्हाला 50 वर्ष जीवन कळत नाही आणि ते 50 वर्षी गेले आम्हाला सोडून. संत तुकारामांचं आयुष्य अवघड 43 वर्षाचं. ही आयुष्य झिजली खपली केवळ आमच्यासाठी. त्या तुकारामांनी आम्हाला सांगितलं वृक्षवल्यमा सोयरे वनचरे पक्षी सुसवरे आळविती. माणसावर तर प्रेम कराच, पण इथल्या झाड पशु पक्षावरती प्रेम करा, हे तुकाराम महाराज आम्हाला सांगून गेले. त्या तुकाराम महाराजांना जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या घरची परिस्थिती बरोबर नाही म्हणून काही हिरे जवाहीर पाठवतात ना, त्यांच्या पत्नीला प्रचंड आनंद होतो. हे घरदार सोडून तुकाराम आपले विना घेतात भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर, घोराडेश्वर डोंगर. परिवाराकडे प्रपंचाकडे यांचं लक्ष नाही. छत्रपती शिवाजी महाराज त्यांना नजरांना पाठवतात तुम्ही आम्ही असतो ना फार कुलपाच्या आत ठेवून दिला असता. हा पण संत तुकाराम महाराजांनी सांगितलं हिरे मोती आम्हा मृतके समान, माणिक पाषाण खडे जैसे. याचं काय करायचंय महाराज आम्हाला? एक काम करा. पत्नीला प्रचंड आनंद झाला
की आता आपली गरिबी मिटेल, आपल्याला चांगला परिवार, आपल्या पोराबाळांना कपडे घेता येतील, आपल्याला कपडे घेता येतील. जसे तुकाराम महाराज घरी आल्याने पाहिलं ना, शिवाजी महाराजांनी नजराला पाठवलाय सेवकांकरवी. त्या सेवकांना तुकाराम महाराज घेऊन म्हणतात, हे नजराला परत घेऊन जा. हा राजांना सांगा की हा नजराला तुमच्या स्वराज्याच्या कामी येईल. अरे आजपर्यंतची इतर देशाची परराष्ट्र मंत्री भारतामध्ये आली, त्या प्रत्येकाने फक्त ताजमहाल पाहिला, राजघाट पाहिला, दिल्लीचा गेट ऑफ इंडिया, ही सगळी भानगडी पाहिली. पण यांनी कधी असा हट्ट धरला नाही. आणि मग त्या परराष्ट्र मंत्र्यांनी विचारलं, का तुम्हाला शिवरायांचा राजघाट पाहावासा वाटतो रायगड? त्या माधांबींना सांगू लागल्या, अमेरिका सारख्या प्रचंड देशाशी आमच्या व्हिएतनाम सारख्या, म्हणजे कसं सांगू तुम्हाला, वांद्रेने खेड तालुक्याबरोबर लढायचं, फक्त वांद्रेने अख्या तालुक्याबरोबर. एवढं ते व्हिएतनाम, एवढा मोठा ती अमेरिका. लढाई चालली, कैक दिवस ती लढाई, कैक महिने ती लढाई चालू होती. आणि ती लढाई त्या एवढ्याच्या व्हिएतनामला जिंकली. आणि मग तो परराष्ट्र मंत्री भारताचा विचार लागला, यात काय नवल? तेव्हा त्या परराष्ट्र मंत्री व्हिएतनामच्या सांगत होत्या, एवढ्याच्या व्हिएतनामने त्या अमेरिकेवरती विजय संपादन केला. त्याचं एकमेव कारण होतं शिवाजी महाराजांची युद्धनीती. कुठं आहात तुम्ही? शिवाजी महाराज वयाच्या 14 वर्षापासून या पुण्यामध्ये काय करावं लागेल, कुणाशी कशी लढाई द्यावी, हे किल्ले, हे गडकोट घेताना आपली आई जिजाऊ प्रत्यक्षाने शिवाजी महाराजांना सांगत होती, शिवा तुम्हाला हे लढावं लागेल, तुम्हाला हे स्वराज्य उभं करावं लागेल, यासाठी करावं लागेल, तुम्हाला राजाभाईचा म्हणून नाही, इथला जो अन्याय अत्याचार गेली 700 वर्ष या महाराष्ट्रावर गाजला जातोय ना, यातून या रेतेला सुखी करायचा आहे शिवा तुम्हाला. का करायची शिवाजी महाराजांची जयंती? 395 वर्ष झाले, 395. आजही आपण शिवरायांची जयंती मोठ्या आनंदात साजरी करतो. त्याचं कारण असे येत आहे की ज्या राजानं उभ्या आयुष्यामध्ये कधी जातीभेद केला नाही, ज्या राजानं कुठल्या धर्माचा द्वेष केला नाही, असे गणिमिकारे असं काहीतरी अंगीकारलं होतं ना की परकीयांना वाटायचं या माणसाला कुठला तरी देव भुताटकी येते काय, इथं हा गायब कसा काय होतो. एवढ्या जबरदस्त रणनीत्या शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये अवलंबलेल्या आहेत. म्हणून व्हिएतनाम सारखा, कॅनडा सारखा, अमेरिका सारखा परराष्ट्र देशातला प्रत्येक देश त्या शिवाजी महाराजांना मुजरा करतो. यासाठी उभ्या आयुष्यात सकाळी सांगितल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी की प्रत्येक देवाच्या मंदिरापेक्षा शिवाजी महाराजांचे गडकोट, किल्ले हे पवित्र आहेत. एवढंच नाही तर प्रबोधनकार ठाकरेंचं एक वाक्य आहे, तुम्ही कधी वाचलं असेल नसेल मला माहित नाही. ते प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की 33 कोटी देवांच्या पुढे शिवाजी महाराज एवढे श्रेष्ठ ठरतात की एकट्या शिवाजी नावापुढे 33 कोटी देवांची पलटण बाद होते. हे उद्गार आहे प्रबोधनकार ठाकरेंचे. शिवाजी महाराजांनी ज्या जिजाऊंनी हा भारत राजा घडवला आणि उभ्या जगाला वंदनीय ठरला, अशी आपली मुलं घडवा. त्या प्रत्येक क्षेत्रात त्याला शिवाजी करा म्हणतो. इंजिनियर होऊ द्या, डॉक्टर होऊ द्या, वकील होऊ द्या, पण त्याला शिवाजी करा. शिवाजी होणं म्हणजे सोपं काम नाही. शिवाजी होणं म्हणजे एखाद्या क्षेत्रावर अशी हुकूमत घालवणं की प्रत्येक माणसाने तुमचा आदर्श घ्यावा, त्याला शिवाजी महाराज म्हणावं. नुकतंच स्वराज्य निर्माण झालंय. स्वराज्य निर्माण झाल्याबरोबर या स्वराज्यामध्ये शिवाजी महाराजांनी आपला कारभार चालू केला. 14 वर्षाचे आहेत शिवाजी राजे, 14 वर्षाचे. आपल्या पोराला शाळेत कसं जावं ते कळत नाही 14व्या वर्षी, पण स्वराज्य घडवणारा छत्रपती शिवाजी महाराज 14व्या वर्षी जेव्हा या स्वराज्याची संकल्पना अंतःकरणामध्ये ठेवून एक 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 किल्ले घेत निघाले. प्रचंडगड पहिला घेतला आणि पहिला प्रचंडगड घेतला. स्वराज्याचं तोरण बांधलं म्हणून त्याचं नाव ठेवलं तोरणा. आदिलशहाच्या राजवटी असलेले हे सारे किल्ले एक एक घेत होते शिवाजी राजे. एक एक किल्ला, एक एक परिसर घेत 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 पुढे निघाले होते. अशामध्ये खेड शिवापूरला जिजाऊ आणि बरोबर त्यांच्या राण्या हे स्वराज्यामध्ये फिरत असताना अचानक एक 50शीतला एक माणूस आला. जिजाऊंना सांगू लागला रडून रडून, आपल्या मुलीच्या अंगावरती प्रेत ठेवून जिजाऊंना सांगत होता, न्याय द्या. बेरंग रहती ये जमीन और आसमां का रंग गिला नहीं होता. भारत तो कब का कंगाल हो जाता यारो, गर्व से जिजाऊ उसका शिरवा नहीं मिलता.
ही फार मोठी नाव आहेत बरं आपल्यासाठी. जगाला ज्याला वंदनीय ठरावं, जगाने ज्यांना आदर्श घ्यावा, ती नाव आहे ती. हृदयाचे कान करून आपण ऐकायला पाहिजे. किंबहुना उद्याच्या कीर्तनकाराची सुद्धा काहीतरी तुम्हाला शिवचरित्र ऐकायला मिळेल, कारण एकच दिवस आज होतोय म्हणून. आणि आजकाल मगाशी मी सांगितलं, एकही कीर्तनकार शिवचरित्र सांगितल्याशिवाय आपलं कीर्तन संपवत नाही. कारण शिवाजी महाराज नावाचा एक ब्रँड असा आहे ना, ज्याच्यामुळे तुमच्या कर्तृत्वाला एवढी उंची पैदा होते की तुम्हाला असं खूप मोठं झाल्यासारखं वाटतं. खेड शिवापूरला जाऊ आणि काही राण्या चालल्या होत्या. तेवढ्या एक 50शीतला माणूस आपल्या मुलीचा, विशीतल्या मुलीचा हातावरती प्रेम घेऊन आला आणि सांगून आला, जिजाऊ साहेब न्याय द्या, न्याय द्या मला. जिजाऊंना काही कळे ना काय झालं, का करायची शिवाजी महाराजांची जयंती साजरी. या अफजल खानाचा गोतळा काढलाच, शाहिस्ते खानाची बोटं तोडलीच, पुरंदरचा वेळा झालाच, पन्हाळ्यावरती ते झालं सगळं. पण शिवरायांची जयंती का करायची याचं कारण एकमेव असं आहे, ज्याने आपल्या जातीत कुठल्याही मावळ्याचा जात आणि धर्म कुठल्या मावळ्याला कळू नये म्हणून मावळा म्हणून संबोधलं त्याने प्रत्येकाला. कुणाला कोणाची जात कळत नव्हती, प्रत्येक जण मावळा होता. शिवाजी महाराज जर जेवायला बसले तर आपल्या प्रत्येक माणसाच्या, त्या काळच्या रामोशी, पारधी, महार, मान, चांभार सगळ्या माणसांच्या सैनिकांना सोबत घेऊन जेवायला बसत असा हा मोठा राजा आहे, ज्याला मुळीच कधी जाती धर्माकडे पाहिलं नाही. माणूस स्वराज्याला किती कामा येईल हे पाहिलं. शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला हे स्वराज्य निर्माण केलं, खेड शिवापूरच्या काळामध्ये जिजाऊ आपल्या जिजाऊ शिवबांच्या राण्या समवेत पुढे जात असताना तो 50शीतला माणूसाला सांगू लागला, न्याय द्या जिजाऊ, न्याय द्या मला. त्याच्या हातावर असणाऱ्या मुलीच्या चेहऱ्यावरचा पदर बाजूला केला आणि सांगितलं, माझ्या मुलीवरती बलात्कार केला, अतिप्रसंग केला आणि तिला मारून टाकण्यात आलं. जिजाऊने विचारलं, कोणी केलं हे? थरथरल्या अंगावर सांगू लागला, राजाचा पाटील. बेशुद्ध होऊन तो खाली पडला. शेजारच्या माणसांनी सांगितलं, त्याला शुद्धीवरांना बाजूला ठेवला आणि जिजाऊंनी खेड शिवापूर वरून शिवाजी राजाच्या लाल महालामध्ये होते ना, तिथे निरोप पाठवला. काय करायची शिवाजी महाराजांची जयंती. निरोप पाठवल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं वय किती होतं माहितीये? 16 वर्षाचं. 16. आम्हाला खायचं प्यायचं कळत नाही. 16व्या वर्षामध्ये या छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्याला सांगितलं, जा आताच्या आता राज्याच्या पाटलाला दरबारामध्ये हजर करा. 4 मावळे गेले, पण आदिलशहाचा वतनदार असल्यामुळे त्या राज्याच्या पाटलाला सुरक्षा होती. त्याने सांगितलं, कोण? शिवाजी महाराज. मी नाही ओळखत, मी आदिलशहाचा वतनदार आहे, मी आदिलशहाच्या वतनदारीचा राज्यागावचा पाटील आहे, माझा अधिकार आहे तो. आवडेल त्या मुलीशी संभोग करणे, आवडेल त्या मुलीचा भोग घेणे हे आमचं कर्तव्य आहे. या पुढील काळामध्ये असं कुणी केलंय? कोण? शिवाजी राजा. मावळे पुन्हा शिवाजी महाराजांकडे सांगू लागले, राजे पाटील येत नाही. राजाने येसाजी कंकला सांगितलं. येसाजी कंक म्हणजे कोण माहितीये? जिजाऊ मासाहेब सांगतात, येसाजी कंकच्या बगलामध्ये दगड जरी ठेवला तरी दाबून पीठ करेल एवढी प्रचंड शक्ती असलेला येसाजी कंक. येसाजी कंक आपल्या सहकाऱ्यांसोबत गेला. रांजाच्या पाटलाच्या वाड्यामध्ये शिरकाव केला. पहाट व्हायच्या आधी त्याच्या घरातल्या बायांना, पोरांना एका घरामध्ये कोंडलं, एका रूम मध्ये, आणि त्या पाटलाचे हातपाय बांधून बैल बंडीमध्ये टाकून घेऊन आला छत्रपती शिवाजी महाराजांकडे. का करायची शिवरायांची जयंती. शिवाजी महाराज विचारत होते, पाटील हा गुन्हा तुम्हाला मान्य आहे काय, कबूल आहे काय? कोण तुम्ही? मी शिवाजी राजा मी ओळखत नाही. मी आदिलशाहीचा वतनदार आहे आणि म्हणून आम्ही जन्मानं ब्राह्मण आहोत. हा आमचा अधिकार आहे. जेव्हा काही मिळेल ती वस्तू उपभोगण्याचा आमचा अधिकार आहे. हे ईश्वराने ईश्वर संमत आम्हाला करून ठेवलं. तुम्ही कोण आम्हाला अडवणार? याचे परिणाम गंभीर होतील. शिवाजी राजे पुन्हा विचारत होते, पाटील तुम्ही केलेला गुन्हा तुम्हाला मान्य आहे काय? 1दा 2दा 3दा. आणि मग पाटलाने सांगितलं, हो केला मी ते. हे करणं आमचा अधिकार आहे. आम्ही ब्राह्मण आहोत आणि ईश्वर संमतचे अधिकार आहेत ते आम्ही आजपर्यंत करत आलो. आजपर्यंत तुम्ही आम्हाला अडवलं नाही. तुम्ही कोण आम्हाला अडवणार आहे? तुम्ही कोण आम्हाला शासन करणार आहे? आणि जर हे कराल तर याचे परिणाम गंभीर तुम्हाला सोसावे लागतील. न कळत का होईना पण त्या रांझ्याच्या पाटलाने आपला गुन्हा कबूल केला होता.
शिवाजी राजांनी जिजाऊंकडे नजर पाहिली. जिजाऊंच्या नजरेतला ताण शिवाजी राजांच्या लक्षामध्ये आला आणि 16 वर्षाच्या शिवाजी राजांनी शिक्षा फरमावली. राज्याच्या पाटलांना सांगितलं, याचे हातपाय तोडा, याचे डोळे काढा, निघाल्या बंद खोलीमध्ये डांबून ठेवा. दोन्ही हात कोपरापासून तोडले गेले, गुडघ्यापासून पाय तोडले गेले. चौरंग केला त्या पाटलाचा, एका अंधाऱ्या खोलीमध्ये टाकून दिला. स्वराज्यातल्या आया बहिणीला प्रचंड आनंद झाला. अरे स्वराज्यामध्ये आता कुणी आया बहिणीकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही. सारे सुखाचे दिवस येतील, शेतकऱ्याला चांगले दिवस येतील. काही महिलांनी रस्त्यावर भरलेल्या घागरी टाकल्या आणि शिवाजी महाराजांनी ज्या केलेल्या आनंदाचा आनंदोत्सव साजरा करू लागल्या. महाराजांच्या स्वतःचा वकील गोपीनाथ पंत बोकील नावाचा शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये पहा, शिवाजी महाराजांचे सगळे सैनिक पहा, 18 प्रजातीची माणसं अगदी मुसलमानापर्यंत सगळे सहकारी यासाठी होते की शिवाजी महाराजांचं नेतृत्व त्यांना मान्य होतं, कर्तृत्व त्यांना मान्य होतं. म्हणून एक काळामध्ये आदिलशहाचे 700 पठाण आपल्या घोड्या सकट शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सामील झाले. विश्वास होता म्हणून. रांझ्याच्या पाटलाची ही गय केल्यानंतर आदिलशहाच्या दरबारामध्ये एक एक किल्ला, एक एक सहकारी आदिलशहाला सोडून जातो. म्हणून आदिलशहाला वाटलं या शिवाजी महाराजांचा बिमोड करावा लागेल. म्हणून अफजल खान नावाचा एक सरदार धिपाड, ज्याची उंचीच मुळात 7 फूट आहे, प्रचंड वजन आहे त्या अफजल खानाचं, त्या विजापूरच्या दरबारामध्ये त्या आदिलशहाच्या पत्नीने सांगितलं, कोण शिवाजी महाराज ठार करून आणेल त्याला एवढं बक्षीस दिलं जाईल. काही इतिहास आपला तोंडपाठ असला पाहिजे, कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जे इतिहास विसरतात ते इतिहास कधी घडवत नाहीत. मग ते गांजा फुकितात, दारू पितात आणि मरून जातात. त्यांच्यासाठी इतिहास आपला पाठ असला पाहिजे. आमच्या कंचात संतांनी, कंत्यात महापुरुषांनी व्यसन जीवनभर कधी केलं नाही. मग आमचे संत आणि महापुरुष जर कधी व्यसन करू शकले नाहीत, टीव्हीला एखादा अभिनेता येतो, हिरो ती विमलची पुढे अशी, त्याचं काहीच नसतं त्यात, तिथं दाखवतो असा जो काही खातोय तो 1 कोटी रुपये घेतो एका जाहिरातीचे. तो खात नाही बरं, दुसरी जाहिरात, कन कन में भरा है विमल केशर का स्वाद दाखवितो असा. 1 कोटी रुपये घेतो तो जाहिरात करायची. आमची कार्टी सकाळपासून संध्याकाळपर्यंत विमल खाऊन नंतर यांना कॅन्सर होतो. 1 कोटी इकडे घालवितात, ते तो त्या जाहिरातीचं घेतो. त्या आदिलशहाच्या दरबारातला विडा उचलला आणि सांगितलं, मी ठार करून आणील शिवाजी महाराजांना. मुंडका हजर करून या दरबारामध्ये निघाला. विजापूर, हातनी, रहमतपूर, सांगली, सातारा, वाई मार्गे अफजल खान लाखोची फौज घेऊन, अनेक हाती घोडे, काही दिवस पुढे एवढा अन्नसाठा घेऊन निघाला. शिवाजी राजाला मारायला का करायची शिवाजी महाराजांची जयंती? शिवाजी महाराज कुठल्या धर्माविरुद्ध नव्हते, पण शिवाजी महाराजांवर अशी अतिक्रमण झाली की हा राजा नाव रूपाला आला तर आपल्या सगळ्या संस्थांना खालसा होतील, या राजाचा मोठा गोगोबा केला जाईल, म्हणून याला नेस्तनाबूत करा. निघाला अफजल खान, वाईपर्यंत आला. शिवाजी महाराजांकडे ना त्यांच्या डोक्यामध्ये मानसशास्त्र एवढं फिट होतं ना, युद्धनीती एवढी जबरदस्त होती, गनिमी काव्य एवढे जबरदस्त, ती शत्रूला कळतच नव्हतं. मराठे आले कधी, आपल्या सैन्याला मारलं कधी, गायब झाले कधी. एक प्रसंग तुम्हाला माहिती आहे, शिवाजी राजांची सुटका करण्यासाठी त्या मावळ्यांनी काय केलं होतं, हिरळ घेऊन धावले. हडपसर, कोंडवा, मुंडवा ही नावं शिवाजी महाराजांच्या काळातली आहेत. हडपसर त्याचा अर्थ काय, हडपसर, त्याला आपण हडपसर म्हणतो. जेव्हा युद्ध झाले तेव्हा असंख्य हड आणि खत पडले होते, हडाची पसरली होती म्हणून त्याला हडपसर म्हटलं गेलं. तिथं त्या सैन्याची मुंडकी पडली म्हणून मुंडवा असं नाव पडलं गेलं. सैन्याच्या जागेवर कोंडवा म्हणून कोंडवा असं नाव पडलं गेलं. ही नावं शिवकालीन आहेत. आज तुमच्या हातात जो सातबार आहे याचा निर्माता आहे राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज. निघाला अफजल खान, वाईपर्यंत आला. शिवाजी महाराजांनी त्यांच्या बुद्धी चातुर्य एवढं जबरदस्त होतं की त्याच्याच सैन्यामध्ये शिवाजी महाराज शरण येणार आहेत, शिवाजी महाराज तह करणार आहेत, शिवाजी महाराज त्यांना मिळतं, अशा सगळ्या अफवा पसरवून दिल्या. सगळे सैनिक गहाळ झाले, कोणी काही युद्धाच्या प्रसंगाला कोणी तयार होईना, सगळे खाऊन पिऊन मटण पार्ट्या करून. एवढंच नाही, जेव्हा हा अफजल खान जेव्हा निघाला शिवरायांचा पराभव करण्यासाठी, तेव्हा वाईतल्या असंख्य ब्राह्मणांनी शतकोटी यज्ञ केले की शिवाजी महाराजांना ठार केलं जावं म्हणून.
ब्राह्मणांनी जाणीवपूर्वक मुद्दा मांडतोय मी. त्या अफजल खानाचा वकील होता कृष्णा भास्कर कुलकर्णी. साऱ्या गोष्टीवर त्याचं बारीक निरीक्षण होतं आणि त्यांचा वकील ब्राह्मण ना म्हणून त्याचा सख्खा पाहुणा म्हणून शिवाजी महाराजांचा वकील होता. काजी हैदर बाजूला केला आणि गोविंदपंत बोकील नावाचा त्या कृष्णा भास्कर कुलकर्णीचा जवळचा पाहुणा शिवाजी महाराजांनी युद्धनीतीचा भाग म्हणून वकील नेमला. शिवाजी महाराज सैन्याला सांगितलं, सगळे मटण बिटन दारू बिरू खाऊन सगळे सुस्तावले. शिवाजी महाराजांनी भेटीचं ठिकाण निवडलं प्रतापगड. त्या प्रतापगडावर जाण्यासाठी गिर काळो कंडार झाडी या प्रसंगाचं प्रसंगधाव नाव राखून त्या वाईतल्या सगळ्या ब्राह्मणांनी अनेक प्रकारचे यज्ञ केले, या केला, सगळं काही केलं की शिवाजीचा पराभव व्हावा, शिवाजी महाराजांना मारलं जावं, ठार केलं जावं, कारण शिवाजी महाराज हे शूद्र आहेत. एवढंच नाही, राज्याभिषेकावेळी या ब्राह्मणांनी सांगितलं तुम्ही शूद्र आहात, तुम्हाला राजा होण्याचा अधिकार नाही, तुमचा मी राज्याभिषेक करत नाही. शिवाजी महाराजांनी काशीवरून गागा भट्टाला आणलं पैशाचं आमिष देऊन, त्याच्या वजना एवढे सोने हिरे चांदी देऊन, आणि मग त्यांनी शिवाजी राजांचा राज्याभिषेक केला. एवढंच नाही तर 6 जून 1674 ला पहिला राज्याभिषेक केल्यावर शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक जनतेमधून केलाय बहुजनांना सोबत घेऊन 24 सप्टेंबर 1674. अफजल खान निघाला. भेटीची तारीख ठरली 10 नोव्हेंबर 1659. अनेक प्रकार घडले तिथं, प्रत्येकाला आमिष दाखवली गेली. एक मेवा माता आमच्या पोराची सहल निघाली ना तर आई म्हणते बाळा मधल्याशी बस. म्हणजे आई शिवाजी राजांना सांगते, राजे अफजल खान स्वराज्यावर चालून आलाय, या स्वराज्यावर चालवलेल्या अफजल खानाची तुम्हाला भिडायचंय, खान मारलाच गेला पाहिजे, आणि जर राजा तुम्ही खानाच्या हातून मारले गेला काळजी करू नका, बाल शंभून आम्ही या राजगादीवर बसेल आणि तुमची मातोश्री स्वराज्य एवढी ताकदची आई आपल्या लेकराला देते, तिला आई म्हणावं मातोश्री जिजाऊ. मुलगा मेला तरी बेहतर पण स्वराज्य टिकलं पाहिजे. स्वराज्य सो माझं राज्य. इथल्या प्रत्येक सैनिकाला वाटत होतं ना की माझं राज्य आहे म्हणून मला लढायचंय, माझ्या आया बहिणीची इज्जतीला धोका नाही पोहोचला पाहिजे. वाटाघाटी सुरू झाल्या. अफजल खानाला शिवाजी महाराजांनी सांगितलं आपल्या वकिलाकरवी, तुम्ही आमच्या वडिलांच्या वयाचे आहात, खान साहेब आम्ही तुम्हाला भेटू इच्छितो, तुम्ही येण्याची तसदी करू नका, मी स्वतः येतो, आपण तहाची बोलणी करूया. अरे शिवाजी महाराज होते ते त्यांच्या डोक्यात जे शिजत होतं ते भल्या भल्यांना कळत नव्हतं. भेटीचं ठिकाण शिवाजी महाराजांनी वकिलाकरवी सांगितलं प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीचं ठिकाण. सोबत येताना कोणाकोणाला आणावं, प्रत्येकाच्या सोबत 10 अंगरक्षक आणावेत, शस्त्र बाळगू नये. तह गेला जाईल त्या शामियानामध्ये. असा शामियाना उभारला की जेव्हा अफजल खान शामियानामध्ये आला तेव्हा कळालं अरे आदिलशहाच्या दरबारामध्ये एवढ्या झुंबर, एवढ्या माळा, एवढं काही सुशोभीकरण नाही, एवढं छान बनवलं. खरोखरच घाबरले असावेत शिवाजी महाराज. सोबत काय आणावं, वकील. अफजल खानाचा वकील आहे कृष्णाची भास्कर कुलकर्णी. शिवाजी महाराजांचे वकील जे कायदी हादर यांना बाजूला करून त्यांनी त्याच्याच पाहुण्याला गोविंदपंत बोकील यांना वकील म्हणून नेमलं. वाटाघाटी सुरू झाल्या. अफजल खान येऊन आतमध्ये बसलाय. शिवाजी राजांनी प्रवेश केला. कुणी कुठं बसावं, कुणी कुठं थांबावं, कुठला अंगरक्षक कुठं असावा, ही सगळी काही व्यवस्था त्या शामियानामध्ये तयार केली गेली. प्रत्येकाचं ठिकाण निवडलं गेलं. शिवाजी महाराज मोजक्या आपल्या सहकार्यांसोबत गेले. समोर अफजल खान आनंदाने म्हणतो या 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 राजे भेटा आम्हाला, आम्ही तुमच्या पित्या समान आहोत. पण त्याच्या आधी रंदुल्ला खान नावाचा एक सहकारी जो आदिलशहाच्या दरबारामध्ये राजे शहाजींचा मित्र होता, त्याचा परिचय जिजाऊंबरोबर होता आणि त्याचा पुत्र होता रुस्तमे जमान. त्या रुस्तमे जमाननी शिवाजी महाराजांना सांगितलं होतं की असे काही हत्यार तुमच्या जवळ ठेवा, हा अफजल खान दगाबाज आहे, हा कधी दगा करेल सांगता येत नाही, याचा इतिहासच मुळात दगाबाजीचा आहे, म्हणून सावध राहा राजे. कोण सांगतंय? आदिलशहाच्या दरबारातला माणूस, त्याचा पोरगा रुस्तमे जमान.
शिवाजी महाराजांना त्यांनी वाघ नख बनवून दिली, एक बिचवा बनवून दिला, बिचवा इथं लपवला गेला होता, वाघ नख लपवली, भेटीचं ठिकाण ठरलं, भेट झाली. अफजल खानाने ठरल्याप्रमाणे शिवाजी महाराजांबरोबर दगा केला. या राजे भेटा आम्हाला, भेटा म्हणल्याबरोबर शिवाजी महाराज जवळ गेले. अफजल खान एवढा दिप्पाड होता की शिवाजी महाराज त्याच्या बगलापर्यंत लागत होते. भेट झाली, भेट झाल्याबरोबर अफजल खानाने शिवाजी महाराजांचा मुंडका असं दाबायचा प्रयत्न केला, एक गटा त्यांच्या अंगावर खुपसण्याचा प्रयत्न केला, पण शिवाजी राजांनी अंगामध्ये चिलखत घातली असल्यामुळे शिवाजी महाराज वाचले. पण शिवाजी महाराजांनी त्यांच्या हातातली वाघ नख काढलेली त्या अफजल खानाच्या पोटात खुपसली, बिचवा काढला आणि आतड्यांचा चुरडा करून दगा 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 म्हणत अफजल खान जमिनीवर कोसळला. ही लढाई धर्माची नव्हती, ही लढाई त्या काळच्या सत्तेची होती. याच्यामध्ये धर्म आणायचा एवढं नाही. शिवाजी महाराजांनी जेव्हा अफजल खानाला मारलं ना, दहा वेळा त्याचा मुंडका केलं. संभाजी कावजी शिवाजी महाराज बाजूला निघाला बरोबर सय्यद बंडानं तलवार उपसली, शिवाजी महाराजांच्या डोक्यावर वार केला. तो शिवाजी महाराजांच्या डोक्यावर वार लागला, रक्त त्यांच्या अंगावरती निखळलं. शिवाजी महाराज पळू लागले तर कृष्णाजी भास्कर कुलकर्णीनं शिवाजी महाराजांवर वार केला. सय्यद बंडा दांडपट्टा फिरवणार एवढ्या शिवाजी महाराजांच्या सैनिकाने त्याचा हात थडापासून वेगळा केला. स्वराज्यावर जो जो चालून आला ना, मग तो सिद्धी जव्हार असू द्या, जो शाहिस्ते खान असू द्या. शाहिस्ते खान केवळ बायकांमुळे वाचला या लाल महालामध्ये आला होता. तो 9 मे 1662 साली जेव्हा तो आला होता ना, तो शिवाजी महाराजांनुसार सांगावा हा किल्ला घ्यायचा आहे, प्रत्येक जण सांगायचा मी घेतो राजा मी. प्रचंड आत्मविश्वास आहे आपल्या राजाच्या पदरी असणाऱ्या प्रत्येक सैनिकाला. राजा जगला पाहिजे. विचारत होता अफजल खानाच्या मुलानं फाजल खानानं तलवार काढली, त्या शिवा काशीदवरती अशा खुणा केला, रक्तबंबाळ करायचा प्रयत्न केला. प्रत्येक शब्दाला सांगत होता शिवाजी, हो मी शिवाजी आहे, मी शिवाजी आहे. एक टोळी आली, तिने सांगितलं विशाळगडाच्या दिशेला कोणीतरी जाताना मी पाहिलं, कदाचित शिवाजी राजे पळून गेले असावे. संशय बळावला. तसा फाजल खान तलवार काढली. या जे नकली शिवाजी म्हणून बनून आले होते ना शिवा काशीद, यांना एका खांबाला बांधलं गेलं. स्वराज्यासाठी माणसं त्या राजासाठी मरायला तयार होत होती. सांगितलं माणसावर विश्वास असा ठेवा की तो माणूस तुमच्या प्रत्येक सुखदुःखाचा साथी असला पाहिजे आणि तुम्हीही त्याच्यासोबत असे वागा. हे स्वराज्य निर्माण करताना ज्या शिवाजी राजाने माणसं घडवली ती माणसं बनायचा प्रयत्न करा, अन्यथा कुणाकडे आज कमी हो खायला प्यायला. जपा या गावाचं गाव पण जपा कारण आपण शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतोय. प्रत्येक माणसानं प्रत्येकाशी प्रेमानं वागा. हे जीवन परत नाही. आमचे आदर्श आहेत तुकोबा, ज्ञानोबा, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर. 25 वर्षाचा सत्ता आपण करतोय. प्रत्येकाने प्रेमाशी वागा रे, पुन्हा हा जन्म नाही. कारण आपण त्या छत्रपतींचे अनुयायी आहोत, त्या फुले शाहू आंबेडकरांचे अनुयायी आहोत, ज्यांनी हा महाराष्ट्र घडवला आणि या महाराष्ट्राला प्रत्येक जगातल्या देशानं मानाचा कुर्निसाब केला, सलाम केला. तो फाजल खान त्या शिवाजी महाराजांच्या तलवारच्या टोकानं आरपार पोटातून तलवार घातली गेली. शिवा काशीच्या विचारलं सांग खरा शिवाजी आहेस का? तो म्हणाला मीच खरा शिवाजी आहे. तोपर्यंत शिवाजी महाराज त्या खिंडीतून पुढे जात होते. त्या खिंडीमध्ये 200 मावळे मागे राहिले. शिवाजी सुखरूप विशाळगडावर पोहोचले. इकडे त्या खिंडीतल्या 300 मावळ्यांनी 14चे सैनिक गारद करून टाकले होते. प्रचंड विश्वास आपल्या राजावर. शिवा काशीच्या पोटामध्ये आरपार तलवार घुसवली गेली. ती तलवार वरून खाली ओढली गेली. विचारलं कोण तू खरा शिवाजी आहेस का? तो सांगू शकला अरे तुम्ही या शिवा काशीला ओळखू शकला नाही, त्याची पाठ तुम्ही पाहू शकला नाही. तुम्ही काय शिवाजी राजाची पाठ पाहणार? छत्रपती शिवाजी महाराज की फुले शाहू जन्माला येऊ द्या. तुमच्या गावाचं कुळाचं नाव उज्ज्वल करू द्या. या तुमच्या गावाने प्रत्येक माणसाची आदराने प्रेमाने वागून एक नवा आदर्श द्या आणि साऱ्या लोकांना कळू द्या आमचा गाव छत्रपती शिवाजीची जयंती साजरी करतो असं नाही. आमचा गाव केवळ अखंड सप्ताह करतो असं नाही, तर आमच्या गावातला प्रत्येक माणूस प्रत्येक माणसाशी प्रेमाने आपुलकीने वागतो असा संदेश जाऊ द्या रे. आणि आदर्श गाव म्हणून तुमच्या गावाला मोठा पुरस्कार मिळू द्या. पुढे यापुढे तुमची सेवा करायची संधी मिळेल न मिळेल मला माहित नाही, पण या निमित्ताने तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जयंतीच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुमचं असं कौतुक
प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे पूर्णचंद्र होईपर्यंत तुमच्या सगळ्यांचं कार्यकर्तृत्व बहरो. तुमचा आनंद असा दरवर्षी द्विगुणित होत जावो. राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे शिवजयंती का साजरी करावा आणि ती कशी साजरी केली जावा, त्याचप्रमाणे जे आपल्या ग्रुपचं नाव आहे राजमुद्रा प्रतिष्ठान, ते महाराजांच्या राजमुद्रेमध्ये जे राजमुद्रेचा अर्थ सरांनी सांगितला उत्कृष्ट अशा प्रकारे, त्या राजमुद्रेच्या अर्थानुसार कलेने वाढणाऱ्या चंद्रपुरीप्रमाणे तुम्ही हा बनवलेला राजमुद्रा प्रतिष्ठान हळूहळू वाढत जावा आणि विश्ववंदनीय असा आपल्या गावाच्या कार्यासाठी उपयोगी यावा ही सदिच्छा व्यक्त करतो.